तुम्हालाही ब्युटी पार्लरसारखा ग्लो हवा आहे, ग्लास स्किन हवी आहे, तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. तुम्हालाही ब्युटी पार्लरसारखा ग्लो घरच्या घरी हवा आहे का? मग सध्या ट्रेंडिंग असलेला गुळाचा फेस पॅक आवर्जून ट्राय करा, कारण याच्यामध्ये आपल्याला घरगुती 2-3च साहित्य टाकून फेस पॅक तयार करायचा आहे. तर हा फेस पॅक कसा करायचा हे आता आपण बघू. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण मी घरगुती आणि सोपे उपाय घेऊन येत असते. तर फेस पॅकसाठी लागणार आहे गूळ, मसुराचे पीठ, हे मिक्सरमधनं मी बारीक करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर टोमॅटोचा रस लागणार आहे आणि लिंबाचा रस आणि शहद. तर इथे ना गूळ खिसून घ्यायचा आहे. आपल्याला गूळ खिसून घेणंच कंपल्सरी आहे, कारण तो खिसला तरच सॉफ्ट होतो. त्याच्यानंतर आपल्याला थोडी याच्यामध्ये शहद टाकायचं आहे आणि छान त्याची पेस्ट बनवायची आहे. हा खूपच सोपा आणि नैसर्गिक घरगुती उपाय आहे. जर तुमची स्किन निस्तेज दिसत असेल, टॅनिंग असेल किंवा ग्लो कमी झाला असेल तर हा पॅक तुम्ही नक्की ट्राय करा. गुळामध्ये अशा नॅचरली क्लिन्झिंग प्रॉपर्टीज आहेत की जे आपल्या स्किनवरील धूळ, मळ सगळं बाहेर काढतं. तर इथे गूळ छान किसून घेतलेला आहे. खूप इझिली खिसल्या जातो, खूप काही हार्ड नसते, ते इझिली खिसल्या जातो गूळ आता. आणि अशा प्रकारे पहा गूळ किती छान सॉफ्ट झालेला आहे आपला. जसं आपण शेंगदाण्याचे लाडू वगैरे करायसाठी आपण गूळ खिसून घेतो, तशा टाईप आपल्याला थोडासा गूळ खिसून घ्यायचा आहे. आता याच्यात टाकायचं आहे आपल्याला 2 ते 3 थेंब लिंबाचा रस. तुम्हाला लिंबू सूट होत असेल तर तुम्ही टाका, अदरवाईज स्किप केलं तरी चालते. पण कुठलाही फेस पॅक लावायच्या आधी तुम्ही पॅच टेस्ट जरूर करत जा. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे लिंबाचा रस, टाकलेला आहे आपण. त्याच्यानंतर आता टाकलेला आहे आपल्याला टोमॅटोचा रस. टोमॅटो टॅनिंग कमी करतं आणि त्वचा फ्रेश दिसायला मदत करते. त्यानंतर लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे त्वचा उजळायला मदत करते. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे थोडी मसुराचं पीठ. जे मसुराची पीठ काय करतं, आपल्या स्किन पूर्ण डेड स्किन काढते आणि ती स्किन आपली सॉफ्ट करते. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे थोडं शहद. शहदामुळे आपली स्किन हायड्रेट राहते. आता तुम्ही म्हणाल गुळच तर किती चिकट असतो, त्याच्यात तुम्ही शहद पण ॲड करता, पण जेव्हा दोन्ही एकत्र येतात तेव्हाच त्याचं व्यवस्थित तो फेस पॅक तयार होतो. तर मी टाकत आहे याच्यामध्ये मसुराचं पीठ. तुम्ही इथे तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा बेसन पण वापरू शकता, पण इथे मला मसुराचं पीठ खूप आवडते, त्यामुळे मी मसुराचं पीठचा रिझल्ट खूप छान आहे, त्यामुळे मसुराचं पीठ मी याच्या इथे यूज केलेलं आहे. जेव्हा गूळ आणि शहद एकत्र येतात तेव्हा हा पॅक त्वचा क्लीनही करतो आणि त्याचवेळी मॉइश्चर पण देतो. म्हणूनच चेहरा धुतल्यावरती त्वचा कोरडी न वाटता सॉफ्ट आणि ग्लोईंग दिसते. तर अशा प्रकारे हा फेस पॅक आपला तयार झालेला आहे. सगळे इन्ग्रेडियंट्स छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आता मी चेहरा स्वच्छ धुवून आलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ती कन्सिस्टन्सी पाहिजे की जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको, की जेणेकरून आपल्या स्किनला ती चेहऱ्यावरती छान राहिली पाहिजे. तर मी अशी दाखवत आहे तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे आहे. आणि छान आता चेहऱ्याला लावायचं वरच्या डायरेक्शननी. तुमची स्किन ड्राय किंवा डल असेल तर हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 वेळा नक्की ट्राय करा, खूप फायदेशीर आहे. अशा प्रकारे आता हा चेहऱ्याला मी लावून घेतलेला आहे. थोडं चेहऱ्याला गोलाकार मसाज करत लावायचं, जेणेकरून आपल्या सगळ्या चेहऱ्यावरती तो लागला गेला पाहिजे. जेवढी तुम्ही स्किनची काळजी घ्याल आणि घरगुती उपाय कराल तेवढी तुमची स्किन खूप हेल्दी दिसेल. पण सनस्क्रीन मात्र जरूर लावत चला. आता तुमच्या स्किनला कुठलं सनस्क्रीन सूट होते हे तुम्ही तुमच्या डर्मेटॉलॉजिस्टकडनं नक्की विचारून यूज करा. आणि आपली स्किन कधीही कोरडी ठेवू नका. 2-3 वेळा मॉइश्चराईज करत जा. नसेल आपल्याला जमत तर सिंपल ॲलोव्हेरा जरी लावलं तरी पण स्किनसाठी आपल्या खूप फायदेशीर आहे. आणि आता माझा हा फेस पॅक लावून झालेला आहे. फेस पॅक लावल्यानंतर काहीही बोलायचं नाही किंवा हसायचं नाही. एकदम नॉर्मल बसायचं शांततेने मोबाईल बघितला तरी चालते. तसे आपण मोबाईल बघतो तर फेस पॅक लावल्यानंतर एक तर छानपैकी 10 ते 15 मिनटाची नॅप काढली तरी तुम्ही चालेल. कुठलाही फेस पॅक 10 ते 15 मिनटंच ठेवायचा चेहऱ्यावरती, कारण जास्त वाळू द्यायचा नाही तो.
हे जे घरगुती उपाय आहे हे तुम्हाला कंटिन्यू करत राहावे लागतात. आणि जसं आपण एक्सटर्नल लावतो तसं इंटरनल डाएटसुद्धा प्रॉपर घेत जा. भरपूर पाणी पीत जा, भरपूर झोप घ्या. त्याच्यानंतर आता आवळा, बीट ज्यूस, फ्रुट्सचं ज्यूस हे कंपल्सरी एकदा आपल्या डाएटमध्ये जरूर ठेवा. नंतर सॅलड भरपूर खा. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. नुसता वरूनच लावून जमणार नाही. इंटरनल डाएटसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. तर आता मी तुम्हाला हा फेस पॅक काढून दाखवत आहे. पहा किती छान रिझल्ट आहे याचा आणि किती सुंदर स्किन झालेली आहे. तुमचा ड्रायनेस, डलनेस पूर्ण निघून जाणार आहे. तुमच्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन आहे ती पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता चेहरा किती सुंदर आणि सॉफ्ट झालेला आहे. मी इथे तुम्हाला लाईटमध्ये येऊन दाखवत आहे. कुठलाही फिल्टर यूज केलेलं नाही आहे आणि चेहरा फक्त मी साध्या पाण्याने वॉश करून आलेले आहे. आणि आता छान पटकन मॉइश्चर लावून घ्यायचं. तुम्हाला जे वापरता तुम्ही जे मॉइश्चर ते मॉइश्चर लावून घ्यायचं. तसं कधीही सोडायचं नाही. कुठलाही फेस पॅक लावल्यानंतर चेहरा तसा सोडायचा नाही, कारण आपली स्किन ड्राय होते. त्यामुळे पटकन मॉइश्चर लावून घ्यायचं किंवा तुम्ही ॲलोव्हेरा जेलसुद्धा लावू शकता. आणि इथे बघू शकता तुम्ही माझी स्किन किती छान सॉफ्ट, फेअर आणि छान झालेली आहे. फक्त लावायच्या आधी तुम्हाला परत एकदा सांगते की मी पॅच टेस्ट करत चला. तर कसा वाटला हा गुळाचा फेस पॅक? नक्की ट्राय करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये.